आणि हा समाज हा पूर्ण समाज आहे. मी कोणत्याच समाजाच्या विरोधात नव्हते, त्या समाजकंटकांच्या विरोधात होते आणि मी वंजारी समाज म्हटले होते, पण तो गावापुरता मर्यादित समाज होता. बुलढाण्यामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रकरणाबद्दल आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्या ताईंवर काय अन्याय झाला, काय मते वाद झाली. मग त्याच्यानंतर काही जण बोलले ह्या एका समाजाने हे सगळ्या गोष्टी केल्या. म्हणजे आता त्यांचा उद्देश असा होता की हे लोक त्या समाजाची होती. आपल्या महाराष्ट्रामध्ये ना जात आणि धर्म ह्याच्यासाठी लोक इतकी कडवट झालेले आहेत ना, आणि त्याच्यामुळे माणूस म्हणून आपण कधी, मी बोलतो ना, प्रत्येक वेळेला आपण माणूस म्हणून कुठला गुन्हा केला आहे हे असं बघतच नाही. आपण काय तर ह्या जातीच्यानी केलं, ह्या धर्माच्यानी केलं, आणि मग नंतर ज्या व्यक्तीच्या हातून ती घटना घडली आहे त्या समाजाला आपण त्या वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो, त्या धर्माला आपण त्या वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो. आता या सगळ्या प्रकरणामध्ये काय झालं होतं, आता आपल्या महाराजांच्या पुतळ्याला काही लोकांचा विरोध होता. तो विरोध यासाठी होता की त्या जागी आपण काही कार्यक्रम असतील, काही इतर गोष्टी असतील ते करू शकतो. त्यातमध्ये सरपंचाचं म्हणणं तेच होतं, हे अनधिकृत इथं आपण पुतळा ठेवलेला आहे आणि तो काढून आपण दुसरीकडे शिफ्ट करूया, असं त्यांचं मत होतं. दुसरीकडे जागा कुठे, तर बाबा कुठल्या तरी एका कोपऱ्यामध्ये ती जागा देणार, असं ज्या आपल्या ताई आहेत ते आपल्या संजीवनी की आम्हाला कुठेतरी ते बोलवते कोपऱ्यात तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करा. आता हे झालं कधी सगळा तो मॅटर 20 फेब्रुवारी रोजी. महाराजांची जयंती होती 19 फेब्रुवारी रोजी. 3 फेब्रुवारीला महाराजांचा तो पुतळा तिकडे त्या अज्ञात व्यक्तीने तिकडे स्थापन केला. हे भांडणं चालू होती ह्यांचं. मग नंतर त्याच्यावर काय झालं पण सगळ्या गोष्टी, मग यांची काय वर्गणी वगैरे पण जमा करायचं, तर सगळ्या गोष्टी चालू होत्या. पण 19 फेब्रुवारीपर्यंत आता शिवजयंती म्हणून काय करायचं नाही, आणि मग आता 20 फेब्रुवारीला आपल्याला काय करायचं होतं, दंगा करू, अशा पद्धतीचं ते काय स्वरूप होतं का, याच्यावर पण आपल्याला नक्की विचार करणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पातळी सोडून ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजे आपण पाहिलं तर त्या महिलेचा काय अपमान केला आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचं आपण जर का पाहिलं तर एकच गोष्ट, महिलांना स्वराज्यामध्ये त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला नाही पाहिजे, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका ही प्रत्येक वेळेला असायची. आज त्याच महाराजांच्या पुतळ्यासमोर ही अशी गोष्ट घडते एका महिलेसोबत. त्याचा खरं तर जाहीर निषेधच आहे. त्या महिलेवर अत्याचार झालेच, आपण तो व्हिडिओज पाहिला, मला त्याच्याबद्दल काय तुम्हाला परत ते सांगायचं नाही आहे. पण एक लहान मुलगी पण 10-12 वर्षाची होती, तिचा पण काहीतरी गळा दाबण्याचा प्रयत्न केला, तिच्या गळ्यावर काहीतरी नखं वगैरे अशी होती, म्हणजे गळा दाबण्याचा प्रयत्न होता. आता ह्याच्यानंतर मला ताई पण बोलली की माझ्या डोक्यात दगड टाकण्याचा प्रयत्न होता माझा भाऊवालामध्ये. तिकडे आपले 2 पोलीस कर्मचारी पण होते. तर ताईंचं मत असं की हे आम्हाला सपोर्ट करण्याच्या ऐवजी ते त्यांना पाठिंबा देत होते, आमच्याच लोकांना आत टाकत होते, अशा सगळ्या गोष्टी होत्या. मग त्याच्यानंतर त्या ताईने एक स्टेटस ठेवला की मी आत्महत्या करते वगैरे. मग त्याच्यानंतर त्या गावामध्ये लोक जमायला लागले, लोक भेट द्यायला लागली. आपले जरांगे पाटील साहेब ते देखील त्या गावामध्ये आले, त्यांनी देखील सांगितलं इतर सगळ्या गोष्टी, काय काय अत्याचार झाला, अन्याय झाला. आपण तो सगळं पाहिलं. प्रत्येक वेळेला कुठली घटना घडते तर तो व्यक्ती ज्या समाजाचा असेल, जो व्यक्ती त्या धर्माचा असेल, त्या धर्माला, त्या समाजाला आपण वाईट समजतो. मला असं वाटतं हे सगळ्यात चुकीची गोष्ट आपण करतोय. आपण जर का समाजाचे सुशिक्षित नागरिक असू तर आपण हा विचार केला पाहिजे की एकामुळे आपण सगळ्यांना का बदनाम करतोय. मग आता काय झालंय, आता मगाशी एक बातमी बघितली, त्या ज्या समाजावर नाव घेतलं, मला त्या समाजाचं नाव नाही घ्यायचं कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्या समाजाचे सगळे लोक आता त्या ताईच्या विरोधात येऊन काय वाटतं त्यांची बाजू पण मांडणार आहे की तो समाज ज्याच्यावर टीका केली तो समाज एकत्र करून आता त्या ताईच्या विरोधात उभा राहतील आणि मग आज काय तो स्पष्टीकरण देतील. मला असं वाटतं मित्रांनो, हे कसं आहे ना, ज्या राजकारण्यांना ज्या गोष्टी हव्या असतात ना, मला असं वाटतं तुम्ही देऊ नका. ह्याच गोष्टी मला तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगायचं आहे. जातीजातीमध्ये भांडणं लावणं, धर्माधर्मामध्ये भांडणं लावणं, हे आजपर्यंतच या भारताच्या महाराष्ट्राचा इतिहास आहे. आणि आपण पण अडाणीसारख्या ह्या सगळ्या गोष्टी आजपर्यंत ह्या सगळ्यांना जे नको ते आपण देत आलेलो आहे. आज जर का आपण पाहिलं, आज अजित पवार साहेब त्यांच्या विरोधक भरपूर होते, त्यांच्या विरोधात बरेच लोक बोलायचे ह्यांच्यावर एवढे आरोप आहेत, ह्यांच्यावर तसं आहे, असं आहे, तसं आहे. पण आज ते व्यक्ती या जगात हयात नाहीयेत, तेव्हा त्यांची आता तारीफ केली जाते की काही असेल पण तो व्यक्ती असा होता, तो काही असेल पण तो व्यक्ती लोकांसाठी कामं करायचं. हे वाक्य प्रत्येक जणच बोलतोय की अजित पवार साहेब एक सत्तेत जरी असले, हे भाजपबरोबर जरी असले, हे शिंदेच्या शिवसेनेबरोबर जरी असले, पण तरी पण ते कामं करवते लोकांची. पण तरी आपण काय बोलतो, अरे हा सत्तेत आहे, हा भाजप बरोबर, हा शिंदे सेना बरोबर आहे, म्हणजे हा वाईट. असं नसतं मित्रांनो. मी तुम्हाला ही गोष्ट सांगण्यासाठी म्हणून माझा हा व्हिडिओ आहे. कुठलाही धर्माचा व्यक्ती हा वाईट नसतो, कुठलाही जातीचा व्यक्ती हा वाईट नसतो, कुठल्याही पक्षातला व्यक्ती हा वाईट नसतो. जो एखादा व्यक्ती जो काय वाईट काम करत असेल तर मला असं वाटतं त्याला जातीय रंग न देता कामा नये, त्याला धार्मिक रंग देता कामा नये. असे बरेच व्यक्ती आहेत जे सत्तेमध्ये असून लोकांची कामं करतात. त्याच्यामुळे आपण मग बाकीचे वरचे जे आहेत ते जे पक्ष चालवणारे असतात ते वाईट काम करतात, म्हणून आपण त्या खालच्या लोकांना असं बोलू शकत नाही की हा वाईट काम करतोय. तसंच आपण जर का एखादा व्यक्ती कुठलाही धर्माचा असेल, जातीचा असेल, त्याने वाईट काम केलं म्हणून त्याच्या समाजाला आपण नाव ठेवू शकत नाही. मी अजित पवार साहेबांचं फक्त दादांचं उदाहरण दिलं की ते काम करायचे, पण त्यांचं काम कधी बाहेर यायला लागलं, लोकांना कधी कळायला लागलं, जेव्हा त्यांचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर मग लोकांमध्ये ते जायला लागलं. काही लोकांना ते पाहिलं, त्यांना माहीत होतं की अजित दादा कामं करायचे, इतर सगळ्या गोष्टी. पण लोकांना
कधी नाण्याची दुसरी बाजू बघतच नाही. असे बरेच किस्से प्रत्येक नेता असेल, एकनाथ शिंदे साहेब असतील, उद्धव साहेब असतील, राज साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, हे प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी जेव्हा उभं राहून काम करत असतात ना, हे सगळे काही ना काही त्यांचे किस्से असतात. तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे किस्से ऐकले असतील, तुम्ही राज साहेबांचे काहीतरी किस्से ऐकले असतील, तुम्ही उद्धव साहेबांचे काहीतरी किस्से ऐकले असतील. ते त्यांच्या लेवलला त्यांना पण एक मन असतं, त्यांना पण एक बोलतात ना, एक त्यांचं पण प्रेम असतं, ते लोकांसाठीचं असतं आणि ते करत असतं आपापल्या पद्धतीने. फक्त एवढंच असतं मित्रांनो, मला तुम्हाला हे सांगायचं आहे, एखाद्या पक्षाला किंवा एखाद्या धर्माला तुम्ही एखादा व्यक्ती काहीतरी करतो म्हणून त्याला नावं ठेवू नका. काम महत्त्वाचं असतं. आज तुम्ही कुठेही जा, तुम्ही कुठल्याही पक्षात, मी आधीपासून माझ्या व्हिडिओमध्ये बोललो आहे, तुम्ही इथून तिकडे जा, तुम्ही ह्याच्याबरोबर राहा, तुम्ही काहीही करा, पण तुम्ही महत्त्वाचं काय तर लोकांची कामं करा. मला या सगळ्या व्हिडिओमध्ये तो जो समाजकंटक आहेत ते जे त्यांनी केलेलं आहे, या ताईच्या सोबत ज्या सगळ्या त्या गोष्टी झालेल्या आहेत, त्याचा विरोध हा झालाच पाहिजे आणि ज्यांनी कोणी ह्या सगळ्या गोष्टी केल्या त्यांना अटक ही झालीच पाहिजे, या मताचा मी आहे. पण मित्रांनो, कुठल्या तरी एका व्यक्तीने केले म्हणून त्याच्या धर्माला, त्याच्या जातीला नावं ठेवणं आणि त्याच्या जातीला आणि धर्माला पण त्याच दृष्टिकोनातून बघणं, हे माझ्या चष्म्यातून तरी चुकीचं आहे. आणि तुम्हाला काय वाटतं हे देखील मला कमेंटमध्ये सांगा. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.